सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 4 ते 7. लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचने 4 ते 7. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. देवबापाचे वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज आपण प्रभूचे वचन बघितले आहे लूककृत शुभवर्तमान याचं 5वा अध्याय वचने 4 ते 7. आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो एक आश्चर्य कार्य जे प्रभूने केलेले आहे. जेव्हा लोक समुदायांना प्रभूच्या वचनातून सांगून प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस येत होता आणि मग पाहतो तर किनाऱ्याजवळ 2 मचवे पाहिले, जे कोडी लोक होते, जे ते रात्रभर त्यांनी मासे पकडले होते, पकडायचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांना रात्रभर प्रयत्न करून सुद्धा त्यांना काही मिळाले नव्हते. आणि मग त्यांच्याशी बोलताना प्रभू त्यांना उपदेश करू लागला. आणि मग नंतर म्हणतो आहे सिमोनाला, 4थ्या वचनात आपण पाहतो की आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकर, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. सिमोनाने त्याला लवकरच उत्तर दिले आणि म्हटले की गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपण सांगण्यावरून मी जाळी सोडतो आहे. या ठिकाणी आज आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्ही आपले नाव खोल पाण्यामध्ये घेऊन चला, आपला मछवा जो आहे खोल पाण्यामध्ये घेऊन चला आणि मग त्या ठिकाणी तुम्ही आपले जाळे सोडा, तुम्हाला मच्छी मिळेल. आणि त्यामध्ये
शिमोन पेत्र म्हणतो आहे की गुरुजी आम्ही रात्रभर कष्ट केलं. तो म्हणतो आहे आम्हाला अनुभव आहे, या ठिकाणी कुठे मच्छी आहे आम्हाला माहिती आहे, कसं पकडायचं ते पण आम्हाला माहिती आहे. आणि मनात हेही विचार केला असेल यांना मच्छीबद्दल काय माहिती, यांना काही अनुभव नाही, असं ते विचार पण केला असेल. तरी पण तो मनात म्हणतो आहे की जर हे सांगत आहेत तर मी करणार. आणि म्हणतो आहे की गुरुजी तुम्ही सांगण्यावरून मी हे जाळे सोडतो आहे. आणि मग आपण पाहतो आम्हा सर्वांना माहिती आहे की काय झालं. नंतर भरपूर मच्छी त्यांना प्राप्त झाली आहे. आज पुष्कळसे लोक आहेत, पुष्कळ कष्ट करतात आपल्या जीवनांमध्ये, परंतु त्यांना प्राप्त होत नाही. महिनाभर कमविले जातो पण काहीच वाचत नाही. प्रार्थना करीतात पण त्या प्रार्थनेचे उत्तर त्यांना मिळत नाही. मनामध्ये असे विचार करीतात की मला असं करायचं आहे, पण ते होत नाही. हे सर्व प्राप्त करण्यासाठी प्रभू आम्हाला सांगतोय की तुम्ही खोलवर चला. प्रभूच्या वचनांमध्ये आम्हाला खोलमध्ये जाण्यास प्रभू येशू सांगत आहे. आम्हाला देवाच्या नियमांचं पालन करायचं आहे. त्याच्या नियमांचं जर आम्ही पालन करू तर नक्कीच परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत कार्य करण्यास तयार आहे. आम्हाला फक्त त्याच्या नियमांचं पालन करायचं आहे. आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, या सुंदर सकाळसाठी आम्ही तुझे उपकार मानतो. आणि प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो परमेश्वर पिता, आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप काही कष्ट करतो, आम्ही विचार करतो की आम्हाला हे करायचं आहे ते करायचं, परंतु ते आम्हाला प्राप्त होत नाही. यासाठी की आम्ही खोलवर आम्ही जात नाही, तुझ्या वचनांमध्ये आम्ही खोलमध्ये आम्ही अध्ययन करीत नाही आणि त्यानुसार आम्ही जीवन व्यतीत करीत नाहीत. प्रभू आम्ही प्रार्थना करीतो, आम्ही तुझ्या वचनांचं अध्ययन करून त्यानुसार चालणारे, तुझ्या नियमांचं पालन करून, तुझी वाणी ऐकून आम्ही पुढे पाऊल टाकणारे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. ते आहे किती मोठे आमच्या मधली एकताचही आणील जय वा पराजय. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने. संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.